श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. स्वामी भक्तांनो, आज आपण एका अगदी साध्या पण मन हेलावून टाकणाऱ्या रिक्षावाल्या दादांचा असा अनुभव ऐकणार आहोत, जो फक्त अंगावर काटा आणणारा नाही, तर डोळ्यात पाणी आणणारा आणि मनाला खोलवर भिडणारा आहे. हा केवळ एक अनुभव नाही, तर श्रद्धा, विश्वास, वेदना आणि अखेर मिळालेल्या आनंदाचा प्रवास आहे. त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका. मुंबईच्या प्रचंड गजबजलेल्या, धावपळीच्या आणि कधीही न थांबणाऱ्या रस्त्यावर दिवस-रात्र कष्ट करून आपलं आयुष्य चालवणारा गणेश नावाचा एक साधा, प्रामाणिक आणि मेहनती रिक्षावाला होता. आणि त्याची पत्नी सविता शांत, समजूतदार, सहनशील आणि मनाने अत्यंत मजबूत घर सांभाळत होती. त्यांच्या लग्नाला 7-8 नव्हे, तर जवळजवळ 8 वर्षापेक्षा जास्त काळ झाला होता. पण त्यांच्या संसारात एक मोठी, न भरून निघणारी पोकळी होती, अपत्य सुखाची, जी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी स्वतःला समजावलं, अजून वेळ आहे, सगळं ठीक होईल, देवावर विश्वास ठेवा, असं म्हणत हसत खेळत दिवस काढले. पण जसा जसा काळ पुढे सरकत गेला, तसं तसं ते हसू कमी होत गेलं आणि त्या जागी शांत, बोचरी वेदना घर करू लागली. गणेश रोज रिक्षा चालवत असताना रस्त्यावर खेळणाऱ्या, शाळेत जाणाऱ्या, आईच्या खुशीत हसणाऱ्या लहान मुलांकडे पाहून मनोमन तुटायचा. कधी सिग्नलवर एखादं बाळ हसताना दिसलं की त्याच्या डोळ्यात नकळत पाणी यायचं. तर दुसरीकडे सविता बाहेर जरी हसतमुखाने ठाम दिसत असली, तरी शेजारच्या बायकांचे टोमणे, कुचकुच बोलणं, अजून काहीच नाही का, काय उपयोग एवढ्या वर्षाच्या लग्नाचा, हे तिच्या मनाला वारंवार जखम करून जायचंय. त्यांनी डॉक्टरांकडे असंख्य वेळा धाव घेतली, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये तपासण्या केल्या, औषधं घेतली, उपचार केले, पैसे खर्च केले, आशा धरली, पण प्रत्येक वेळी रिपोर्ट नॉर्मल येत असूनही काहीच घडत नव्हतं. आणि हीच गोष्ट त्यांना सर्वात जास्त त्रास देत होती, कारण समस्या समजत नव्हती आणि उत्तर मिळत नव्हतं. सगळं ठीक आहे, तरीही का नाही, हा प्रश्न त्यांच्या आयुष्याचा एक कायमचा भाग बनला होता. रात्री जेवण झाल्यानंतर दोघं शांत बसून राहायचे, एकमेकांकडे पाहायचे, पण बोलायला शब्द सापडत नसत. आणि अनेकदा सविता देवघरात बसून अश्रूंनी प्रार्थना करायची, देवा, आम्हाला एकदा तरी आईबाबा होण्याचं सुख दे. तर गणेश तिचं सांत्वन करत असला तरी आतून तोही तितकाच तुटलेला असायचा. कधीकधी तो स्वतःलाच दोष द्यायचा, कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे. पण डॉक्टरांनी तसं काही नसल्याचं सांगूनही त्यांच्या मनाला समाधान मिळत नव्हतं. अशा प्रकारे दिवसेंदिवस त्यांच्या आयुष्यात एक शांत पण खोलवर जाणवणारं दुःख घर करून बसलं होतं. ना मोठे वाद, ना तक्रारी, फक्त एक अपूर्णतेची भावना, जी दोघांनाही आतून पोखरत होती. अशातच एक दिवस गणेश नेहमीप्रमाणे रिक्षा चालवत असताना त्याला त्याचा गावाकडचा जुना मित्र भाऊसाहेब अचानक भेटला. अनेक वर्षांनी झालेल्या भेटीत दोघेही खूप आनंदी झाले, गप्पा रंगल्या आणि नकळत गणेशच्या मनात साचलेलं सगळं दुःख बाहेर पडलं. त्याने आपल्यासाठी केलेले प्रयत्न, डॉक्टरांचे नॉर्मल रिपोर्ट्स आणि तरीही काहीच न होणं, हे सगळं तो भावूक होऊन सांगू लागला. दुःखद भावना ऐकून भाऊसाहेब शांतपणे सगळं ऐकत होता आणि मग त्याने हलक्या पण ठाम आवाजात सांगितलं, गण्या, आमच्या गावात स्वामींचं एक मंदिर आहे, खूप जागृत आणि चमत्कारी मानलं जातं. अनेक लोक तिथे जाऊन मनापासून नवस बोलतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते. गणेश सुरुवातीला थोडा साशक होता, कारण त्याने आधीही खूप प्रयत्न केले होते, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक नवीन आशेचा दिवा पेटला. काही दिवस विचार करून त्याने ठरवलं की तो एकदा तरी तिथे जाईल. आणि मग एका रविवारी पहाटेच तो कोणालाही काही न सांगता
त्या मंदिराकडे निघाला. मंदिरात पोहोचल्यावर त्याला तिथलं वातावरण काहीतरी वेगळंच जाणवलं. शांत, पवित्र आणि मनाला स्थिर करणारी एक अद्भुत ऊर्जा. स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहून तो काही क्षण स्तब्ध झाला. त्याचे डोळे आपोआप मिटले आणि तो मनापासून प्रार्थना करू लागला. स्वामी, मी आयुष्यात फार काही मागितलं नाही, पण आज एकच विनंती आहे, आम्हाला अपत्य सुख द्या. आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्या क्षणी त्याने मनोमन एक नवस बोलला, जर माझी ही इच्छा पूर्ण झाली तर मी दरवर्षी तुमच्या दर्शनाला येईन आणि तुमची सेवा करीन. त्या दिवसानंतर तो मुंबईला परत आला, पण त्याच्या मनात एक वेगळी शांतता आणि विश्वास निर्माण झाला होता. तो रोज देवघरात बसून स्वामींचं नाव जपू लागला आणि काही आठवडे, महिने असेच गेले. अखेर काही महिन्यांनी एक दिवस सविताला थोडी अस्वस्थता जाणू लागली आणि डॉक्टरांकडे तपासणी केल्यानंतर डॉक्टरने हसत सांगितलं, अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. हे ऐकताच दोघेही काही क्षणासाठी स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. इतक्या वर्षाची प्रतीक्षा, वेदना, आशा आणि प्रार्थना एका क्षणात फळाला आली होती. त्या रात्री गणेशने स्वामींच्या फोटोसमोर नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली आणि सवितालाही सगळा अनुभव सांगितला, ज्यामुळे तिच्या मनातही अपार श्रद्धा निर्माण झाली. पुढील काही महिने त्यांनी खूप काळजीपूर्वक काढले आणि शेवटी त्यांच्या घरी एक गोंडस, निरागस बाळाचा जन्म झाला. त्या दिवशी त्यांच्या घरात फक्त आनंदच नव्हता, तर एक अढळ विश्वास होता की श्रद्धा, विश्वास आणि मनापासून केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही. गणेशने आपला नवस पूर्ण करत सवितासोबत त्या मंदिरात जाऊन स्वामींचे आभार मानले आणि त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्याला एक नवं, समाधानाचं, आनंदाचं आणि पूर्णत्वाचं वळण मिळालं. त्या दिवसानंतर त्यांच्या घरात फक्त हसू, आनंद आणि समाधान नांदू लागलं. लहानग्याच्या प्रत्येक हास्यात त्यांना स्वामींची कृपा दिसू लागली आणि प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी एक नवीन आशीर्वाद ठरू लागला. पूर्वी जे घर शांत आणि उदास होतं, तिथे आता बाळाच्या किलबिलाटाने जणू नवजीवन आलं होतं. गणेश आणि सविता आता प्रत्येक क्षण कृतज्ञतेने जगू लागले, कारण त्यांनी स्वतःच्या आयुष्यात श्रद्धेचं खरं सामर्थ्य अनुभवलं होतं. त्यांच्या या अनुभवाने फक्त त्यांचंच आयुष्य बदललं नाही, तर आजूबाजूच्या अनेक लोकांच्या मनातही विश्वासाची ज्योत पेटली. भक्तांनो, तुम्हाला दादा आणि ताईंचा हा अनुभव कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा श्रद्धा, विश्वास आणि प्रेरणादायी अनुभवांसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.